अरे कानरा जन्म सियाला कर्म धर्माने वंचित झाला तुला मर्म हे कळणार काय बुवा तुला मर्म हे कळणार असं लागू दे भजनाची असं लागू दे भजनाची असं लागू दे भजनाची अरे कानरा जन्म सियाला अरे कानरा जन्म सियाला कर्म धर्माने वंचित झाला मर्म हे कळणार तुला मर्म हे असं लागू दे भजनाची तुला देवच करणार असं लागू दे भजनाची तुला देवच करणार असं लागू दे भजनाची तुला देवच करणार आचार विचार नाही मनाची ना गुंता केली कामाची नको ती हाव परिच्या धनाची नको ती हाव परिच्या धनाची आम्ही पोळी क्रमाची आम्ही बोली क्रमाची आम्ही बोली क्रमाची सत्कार्य तू केला सत्कार्य तू केला अंतरी ओळखणारा भक्ती विनाही मुक्ती भक्ती विनाही मुक्ती असं लागू दे भजनाची तुला देवच करणार असं लागू दे भजनाची तुला देवच करणार असं लागू दे भजनाची तुला देवच करणार अरे कानरा जन्म सियाला अरे कानरा जन्म सियाला कर्म धर्माने वंचित झाला तुला मर्म हे कळणार तुला मर्म हे कळणार असं लागू दे भजनाची तुला देवच करणार असं लागू दे भजनाची याच गाण्यावरती या गाण्याने गाणं अरे घर से एकच नाम एकच नारा ढूंढेगा फिर घर से एकच नाम एकच नारा ढूंढेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम हर घर में एक ही नाम हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा व खरोखर धन्यवाद देतो बक्षिसाचा स्वीकार करतो भवसागर हा पार कराया गाणी आमचे आडिवरकर बुवा खरोखर धन्यवाद देतो थैली अंधरी नाही तर नागती काहीतरी जवळ नाही आहे नाही काय अशी चंद्रा घ्यावी अरे मी असताना घाबरतो कशा हो या ठिकाणी घेणार भाऊ टेन्शन घेऊ नको या ठिकाणी आमच्या बुवांकडून आशीर्वाद रूपी पैसे आलेले आणि ही लक्ष्मीचा स्वीकार करतो त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सन्माननीय पवार बुवांबरोबर भारी आहे सुंदर बुवा आहे आणि अतिशय आमचे आडिवरीकर बुवा पण अतिशय सुंदर बुवा आहे मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही दिलेल्या बक्षिसाचा स्वीकार करतोय त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे राजेंद्र पाटील फणसगाव मगाशी नाव माझं चुकलं होतं माझे लय जवळचे मित्र आहेत राजू प्रेमाने त्यांना मी राजूच म्हणतो त्याचप्रमाणे अक्षय खोत त्यांच्याकडून आशीर्वाद रूपी बक्षिसाचा स्वीकार करतो धन्यवाद
सन्माननीय आमचे राजेंद्र पाटील यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बक्षिसा स्वीकार करतो आणि त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय निखिल राणे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बक्षिसा स्वीकार करतो, त्यांनाही उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतो. या ठिकाणी सन्माननीय अक्षय खोत यांच्याकडून आशीर्वाद रूपी या लक्ष्मीचा स्वीकार करतोय आणि अक्षय खोत यांना उदंड आयुष्य प्राप्त हो आणि त्यांच्या नोकरीमध्ये धंद्यामध्ये यश प्राप्ती हो अशी सत्यनारायणाची मी प्रार्थना करतोय आणि धन्यवाद देतोय. त्यांच्यासाठी अक्षय खोत माऊलींसाठी एक गाणं घेतो. साऱ्या मित्रांचे ते खास अक्षय दादा आले नावास, आमच्या दोस्तांचे ते खास अक्षय दादा आले नावास. साऱ्या गावागावात आमच्या दोस्तांच्या हृदयात एकच वाद आमचा अक्षय दादा, 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 एकच वाद आमचा अक्षय दादा. आहे मित्रांचा तो भाग महेंद्र दादा आला नावास, अक्षय दादा आला नावास. वा वा वा. साऱ्या दोस्तांचा तो भाग महेंद्र दादा आला नावास, साऱ्या गावात एकच वादा आमचा महेंद्र दादा, 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 एकच वादा आमचा महेंद्र दादा. चंद्रा गाण्यासाठी 1000 रुपये देवा. नाही असू द्या असू द्या, पैसा काय नाही तिला, पैशाचं काही विषय नाही, टेन्शन नाही. तुम्ही देतात तेवढे भरपूर टेन्शन. एक पिशवी फक्त द्यावा द्यावा नाती द्यावा, टेन्शन घेऊ नका. इजला कशाना सख्या सजना सांग लुक लुकणारा दिवा. माझे परममित्र सन्माननीय उमेश कामणकर यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. सन्माननीय उमेश कामणकर यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करणार. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय किरण चव्हाण पखवाजवादक, आमचे विनोद चव्हाण माऊली यांचे सुपुत्र यांच्याकडूनही माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. मनापूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
राजेंद्र इसवलकर यांच्याकडून प्रणवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद आणि मी राहतो बांद्रा. हा या ठिकाणी प्रणवसाठी बक्षीस चालले स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. आपण नंतर हिसाब करू, काळजी करू नको. अक्षय हो धन्यवाद. बक्षिसा स्वीकार करतो. सन्माननीय सगळ्या बक्षीसदात्यांचे मनपूर्वक आभार. सर्वांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे ज्यांनी बक्षिसा नाही दिला नाही त्यांना पण उदंड आयुष्य प्राप्त हो अशी प्रार्थना करतो. आणि एक थैली कुणीतरी द्यावा. नाही ते भेटणार. जीवास लय लागलं माझ्या. 500 तिकडे दिलं. जांभळाची नोट तिकडं. हो साहेबांनी ज्या वेळेला चेंज काय नोटा मोठा पहिलं फोन आलो जांभळ्या थैली मला नोटा चेंज करूचे म्हटलं काय टेन्शन घेऊ नको. माझो जीवलग मित्र त्या बरोबर घेऊन जातोय. माझो मित्र जीवाचो जीवलग म्हणजे खरोखर सांगतोय सुनील कदम आई शकतो मनापासून सांगतो. त्या बरोबर घेऊन गेले. हो पाठी येत ते त्यांना तेव्हा बरोबर मागा पाहिजे जांभळ्या तुला काय मत म्हटलं काय नाव माझो मित्र मोठो हो. मग काय म्हटलं एक काम करा म्हणता नाही नोटांकन नाव देऊचा. म्हटलं एक काम करा माझ्या सुनील कदम बुवांचं नाव पहिला देवा. 500च्या नोटीवर काढून बघा. एक कदम स्वच्छता की ओर आहे की नाही लिहिलेला बघा. त्याच्या लिहिलेला एक कदम स्वच्छता की ओर. माझं भाऊ मोठो झालो की नाही. आणि नंतर जांभळ्या तू बघा म्हटलं जांभळी नोट मग जांभळो कलर देऊन टाका. 100ची नोट आहे ह्याच्याकडे ते सगळे माझेच दे माका पुढे का जांभळे हे जरा ह्या घे रे बाबा जरा त्याच्यात घे. खरं सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याने डबलबारीला सुरुवात झाली पाहिजे. आणि आजचा दिवस बुवा खूप महत्वाचा काय की सत्यनारायणाची महापूजा आणि अजरामर गाणं. किती जरी आम्ही झालो ना किती जरी गाणी नवीन घेतली पण सत्यनारायणाचं गाणं झालं पाहिजे आणि ते झालंच पाहिजे. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा. ऐक सत्यनारायण ऐक सत्यनारायण ऐक सत्यनारायण. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा. दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायण ऐक याची मजा ना ती वेगळी आहे की नाही. नाही तर काय शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव. मी म्हणतो तुझा लाव लाव माका त्याचा घेणा देणा नाही. माझा केळवली गाव बुवा तुझा नाव लाव. काय नाही हो काय आहे सत्य आहे ना. हो मला सांगा ना बुवा सांगत बायकांचा काय बायकांवर सारखं घसर किती आहे. अरे नवरो नवरो म्हटल्याच्या दागिना मला सांगा. पूर्वीचा काळ आता राहुलाय काय. धशधशीत कुंकू आता टिकलीवर नवरे येऊन थांबले. टिकलीवर
खय आंघोळीच गेली की काढला टिकली लावला पिंपा पिंप सौभाग्यवती भव नको चिकाटलो पिंपा. हो कधी कधी तो टॉयलेटात पडलेला तो मॅरता वास खाऊन खाऊन. हो परिस्थिती बदलली ना बरोबर की नाही. आजी आजी आमची विचार ना आजी एका काय त्या तेव्हाची लग्न आताची लग्न राहुली आहेत. आता काय सकाळी मस्तपैकी धामधूम दुपारी टामटूम संध्याकाळी सगळा सामसूम जो तो घरात. हा आता तेव्हाचा काय वेगळा. अहो एकीन हुकाना घेतला ना दुसरीचा चालू व्हायचा. आता पोरगी डांबरोड सगळं डांबरोड झाले. तेव्हा काय होता रस्ते साधे होते माणसं साधी होती. आता रस्ते डांबरे झाले माणसं डांबरोड झाली. सत्य परिस्थिती आहे की नाही. तेव्हा तो काळ वेगळं होतो. लग्नात तशी गाणी चालायची आहे की नाही. निर्मळ गंगेचा पाणी निर्मळ गंगेचा पाणी ती शहर आना गोडरमानी तेव्हाची मजा होती बरोबर की नाही. दरमानी पाणी आता पक खाल्लं पाणी घरात नलाकडचं पाणी त्यालाकडे गेला सगळं बुलबुलीत होऊन गेला. असं काही नाही बाबा. भाषा ही प्रत्येकाची वेगळी आहे बरोबर की नाही. आमच्याकडं थोडासा राजापुलाला मला तुला चालतं बरोबर की नाही. मालवण मध्ये गेला समजायचा ह्यो मालवणी हा कट्टर मालवणी समजायचा. त्या दिवशी कारभारचा मित्र माझ्याकडे आलो होतो आणि बायकोस म्हटला गो बरेच दिवसांना आलो. त्याचं नाव संतोष होतं. म्हटलं संतोष बरेच दिवसांना आलो हा चांगल्यापैकी काहीतरी नाश्त्यात बनव. आणि काय हो सांगू साजूक तुपातलो शिरो बनवला ना. साजूक तुपातलो 2 डिश भरून घेऊन आलो. एक मागा एक ते खा. तो खाऊक लागल्याबरोबर म्हटलं बायकोची तारीफ जरा करू खवी. म्हणून म्हटलं अरे संतोष शिरा कसा झालाय. तो म्हणतं बुवा शिरा उत्तम झालाय पण खाताना कुल्याला चिकटतो. म्हटलं ह्यो खाता तोंडाने चिकट. अरे म्हटलं नाका सांगला तू काय घिकुलो तू काय घिकुलो. मी म्हटलं भानगड काय बायको डोळा म्हटला का भुतुरो पहिला तू भुतुरो. अरे भानगड काय संतोष. अरे नाही पण तो शिरा उत्तमच झालाय पण खाताना कुल्याला चिकटतोय. अरे पण म्हटलं भानगड काय. तर म्हणतात तुमच्याकडे चमचक काय म्हणतात. म्हटलं आमच्याकडे चमचक चमचोच म्हणतात. ना आमच्याकडे म्हणालो चमचक गुलो म्हणतो.